नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती म्हणजे जे तुमचे चौकीदार गट ड चं पद आहे. तर त्यासाठी 50 पेक्षा जास्त प्रश्न पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि हे प्रश्न तुमच्या या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. जे की तुम्ही अगोदर पाहिलेले असतील पण ते तुमचे चुकत असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हे क्वेश्चन तुम्ही एकदा रिव्हिजन सेशन म्हणून पूर्ण केले तर हे प्रश्न तुमचे पुन्हा चुकणार नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूयात. तर या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 1. तर काय दिलेलं आहे? भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे उलर सरोवर आहे. म्हणजेच भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर हे उलर सरोवर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतर नक्कीच कमेंट करायची आहे की व्हिडिओ कसा वाटला. तर पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे आर्यभट्ट आहे. म्हणजेच भारताचा पहिला उपग्रह हा आर्यभट्ट आहे. तर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3. भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारली गेली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 26 नोव्हेंबर 1949 आहे. म्हणजेच भारतीय राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारली गेली आणि 26 जानेवारी 1950 ला ही अंमलात आली. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहू. पृथ्वीवरील सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे हिरा आहे. म्हणजेच पृथ्वीवरील सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ हा हिरा आहे. तर पुढील प्रश्न पाहू. तर पहा पुढील प्रश्न क्रमांक 5. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे लाल बहादूर शास्त्री आहे. म्हणजे जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेली आहे. पुढील प्रश्न पाहू. भारतातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे चिल्का सरोवर आहे. म्हणजेच भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे चिल्का सरोवर आहे. पुढील प्रश्न पाहू. रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणता धातू असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे लोह आहे. म्हणजेच आयर्न. म्हणजेच रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये लोह हा धातू असतो. तर पुढील प्रश्न पाहू. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 1935 आहे. म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1935 या साली झालेली आहे. तर पुढील प्रश्न पाहू. पुढील प्रश्न असा आहे की भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे गंगा आहे. म्हणजेच भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा आहे. पुढील प्रश्न पाहू. पुढील प्रश्न आहे पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे अलेक्झांडर फ्लेमिंग आहे. म्हणजेच पेनिसिलिनचा शोध हा अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. पुढील प्रश्न पाहू. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 1885 आहे. म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 1885 साली झालेली आहे. तर पुढील प्रश्न पाहू. UNO चे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे न्यूयॉर्क आहे. म्हणजेच UNO चे मुख्यालय हे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पाहू. भारताचे राष्ट्रीय जलचर कोणते? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे गंगा डॉल्फिन आहे. म्हणजेच भारताचे राष्ट्रीय जलचर हे गंगा डॉल्फिन आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहू. पुढील प्रश्न आहे पेशीचे ऊर्जा केंद्र कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे मायटोकॉन्ड्रिया आहे. म्हणजेच पेशीचे ऊर्जा केंद्र हे मायटोकॉन्ड्रिया असते. तर पुढील प्रश्न पाहू. सिंधू संस्कृतीतील
सर्वात मोठे शहर कोणते आहे? तर या ठिकाणी लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर हे मोहेंजोदडो आहे. म्हणजेच सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे शहर हे मोहेंजोदडो आहे. पुढील प्रश्न पाहूयात. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे हिराकूड धरण आहे. म्हणजेच भारतातील सर्वात लांब धरण हे हिराकूड धरण आहे. पुढील प्रश्न पाहू. व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव काय आहे? तर पहा, व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव हे ॲस्कॉर्बिक आम्ल आहे. म्हणजेच व्हिटॅमिन सी चे नाव हे ॲस्कॉर्बिक आम्ल आहे. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे, भारतीय ध्वजाची रचना कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पिंगली वैकय्या आहे. म्हणजेच पिंगली वैकय्या यांनी भारतीय ध्वजाची ही रचना केलेली आहे. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न असा आहे, सूर्याजवळचा ग्रह कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे बुध आहे. म्हणजेच सूर्याजवळचा ग्रह हा बुध आहे. पुढील प्रश्न पाहू. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे थार वाळवंट आहे. म्हणजेच भारतातील सर्वात मोठे वाळवंट हे थारचे वाळवंट आहे. पुढील प्रश्न पाहूया. गीतांजली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे रवींद्रनाथ टागोर आहे. म्हणजेच गीतांजली या पुस्तकाचे लेखक रवींद्रनाथ टागोर हे आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. हवेतील सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू असतो? हवेमध्ये सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे नायट्रोजन आहे. म्हणजेच हवेमध्ये नायट्रोजन हा सर्वाधिक प्रमाणात वायू असतो. पुढील प्रश्न पाहूयात. तर पहा, पुढील प्रश्न आहे, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन आहे. म्हणजेच भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न पाहूयात. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे उपराष्ट्रपती असतात. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे उपराष्ट्रपती असतात. पुढील प्रश्न पाहूयात. लाल रक्तपेशींचे आयुष्य किती दिवस असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 120 दिवस आहे. म्हणजेच लाल रक्तपेशींचे आयुष्य 120 दिवस असते. पुढील प्रश्न पाहूयात. भारतातील पहिला अणुचाचणी प्रकल्प कोणता आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पोखरण 1 आहे आणि तो 1974चा आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, भारतातील पहिला अणुचाचणी प्रकल्प हा 1974चा असून तो पोखरण 1 असा आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 27. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 1969 आहे. म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना ही 1969 साली झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूयात. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे जवाहरलाल नेहरू आहे. म्हणजेच डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक जवाहरलाल नेहरू यांचे आहे. पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 1951 आहे. म्हणजेच भारतातील पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 साली सुरू झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूयात. भारतीय निवडणूक आयोग कोणत्या कलमानुसार स्थापन झाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे कलम 324 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे क्वेश्चन घेत आहोत हे क्वेश्चन बेसिकचेच आहेत, पण हे खूप वेळेस विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकत असतात, कारण की आपण या क्वेश्चनकडे दुर्लक्ष करतो आणि खूप साऱ्या एक्झाममध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन हे विचारले जातात. त्यामुळे या प्रश्नांकडे सुद्धा दुर्लक्ष करायचं नाही आहे. तर चला पुढील प्रश्न पाहूयात.
भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर कुंचिकल धबधबा आहे. कुंचिकल धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. पुढील प्रश्न पाहूयात. मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर त्वचा आहे. म्हणजेच मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव हा त्वचा आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर पहा, पुढील प्रश्न आहे, वंदे मातरम कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आहे. म्हणजेच जे वंदे मातरम हे आहे ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले आहे. पुढील प्रश्न पाहूयात. भारतीय राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार कोणत्या दिवशी करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 22 जुलै 1947 आहे. म्हणजेच जो आपला भारतीय राष्ट्रध्वज आहे त्याचा स्वीकार 22 जुलै 1947 या दिवशी स्वीकार करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे मुंबई बंदर आहे. म्हणजेच मुंबई बंदर हे भारतातील सर्वात मोठे बंदर आहे. पुढील प्रश्न पाहू. जीवनसत्व डी चे प्रमुख स्रोत कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे सूर्यप्रकाश आहे. म्हणजेच सूर्यप्रकाश हे जीवनसत्व डी चे प्रमुख स्रोत मानले जाते. पुढील प्रश्न पाहूयात. तर पहा, पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात दिलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे भाग 4A मध्ये आहे. म्हणजेच जे भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य आहेत ते भाग 4.1 मध्ये दिलेले आहेत. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न पहा, पंचतंत्रचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे विष्णू शर्मा आहे. म्हणजेच पंचतंत्रचे लेखक हे विष्णू शर्मा आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. भारताचे राष्ट्रीय जलप्राणी कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे गंगा डॉल्फिन आहे. म्हणजेच भारताचा राष्ट्रीय जलीय प्राणी हा गंगा डॉल्फिन आहे. पुढील प्रश्न पाहूया. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे यकृत आहे. म्हणजेच यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहू. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे श्री राजगोपालाचारी आहे. म्हणजेच भारताचा पहिला भारतीय गव्हर्नर जनरल हा श्री राजगोपालाचारी आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर माउंट एव्हरेस्ट आहे. म्हणजे जगातील सर्वात उंच पर्वत हा माउंट एव्हरेस्ट हा पर्वत आहे. पुढील प्रश्न पाहूयात. रक्त गोठण्यास कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे जीवनसत्व के आहे. म्हणजेच रक्त गोठण्यास जीवनसत्व के हे आवश्यक असते. पुढील प्रश्न पाहूयात. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे वंदे मातरम आहे. पुढील प्रश्न पाहूयात. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 6 वर्ष आहे. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. आणि लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो विद्यार्थी मित्रांनो? तर लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा असलेले राज्य कोणते आहे? म्हणजेच भारतामध्ये सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे गुजरात आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा हे गुजरात या राज्याला लाभलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. भारतरत्न हा पुरस्कार प्रथम कोणत्या वर्षी देण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 1954 आहे. म्हणजेच भारतरत्न हा पुरस्कार प्रथम 1954 साली देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात.
पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालचा थर कोणता आहे? किंवा पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालच्या थराला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे शोभमंडळ आहे. म्हणजे ट्रोपोस्फियर. ट्रोपोस्फियर हा पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालचा थर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. भारतीय राज्यघटनेत सध्या किती अनुसूची आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 12 अनुसूच्या आहे. म्हणजेच भारतीय राज्यघटनेत सध्या 12 अनुसूच्या आहेत आणि पूर्वी 8 अनुसूच्या होत्या. त्या लक्षात ठेवायच्या आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे डॉक्टर वर्गीस कुरियन आहेत. म्हणजेच भारतातील श्वेत क्रांतीचे जनक हे डॉक्टर वर्गीस कुरियन या ठिकाणी आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजचे आपले परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे 50 प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तसेच चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच एज्युकेशनल महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.